आज आम्ही 22 मार्च रोजी जो काही ज्योतिबा डोंगरावर आमच्या गावच्या लोकांच्यावर भ्याडपणे हल्ला केला, येथील पुजाऱ्यांनी जो हल्ला केला त्याच्या निषेधार्थ मोर्चा आज आम्ही या कलेक्टर ऑफिसला घेऊन आलो आहोत. त्या मोर्चाचं स्वरूप पाहता तिथं झालेल्या ज्या घटनेचा निपक्षपाती चौकशी व्हावी, तेथील मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांना तिथून हटवावं. मी म्हणणार नाही तिथे सर्वच पुजारी अशा वृत्तीचे असतील, पण काही पुजारी मात्र तिथे ह्या मुजोर प्रवृत्तीचे झालेले आहेत आणि या घटनेचे विक्टिम्स म्हणणे किंवा बळी म्हणा फक्त आमचे ग्रामस्थ नसून या महाराष्ट्रात तमाम महाराष्ट्रातले जे काही भाविक येतात, सामान्य भाविक, गोरगरीब भाविक या ज्योतिबाच्या चरणी लीन व्हायला होतात, हे सगळे कुठं ना कुठेतरी त्याच्या या अत्याचाराचे बळी ठरलेले आहेत. आणि त्यांच्या सगळ्यांचा एक आवाज म्हणून आम्ही ग्रामस्थ म्हणून आज या मुजोर प्रवृत्तीच्या विरोधात उतरलो आहोत. आमची प्रशासनाला मागणी असेल की या मुजोर प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांचा तिथून हटाव करावा. जे काही मुजोर प्रवृत्तीचे पुजारी आहेत त्यांची तिथून हक्कलपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर शासकीय जसे पुजारी नेमले आहेत त्याच पद्धतीने इथंही ज्योतिबाच्या देवळात नेमावेत. आणि अजून एक विषय, गेल्या वेळी आम्हाला प्रशासनाने विनंती केली होती की हा मोर्चाची तारीख बदला, यात्रेची पण तारीख जवळ आहे. मी या तुमच्या सर्व माध्यमांच्या वतीने विनंती करतो, तमाम राज्यातले जे काही भाविक या यात्रेसाठी येणार आहेत त्या तुमचा आवाज म्हणून आम्ही इथे आलो आहोत. तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. पण याचा कुठेही अर्थ या यात्रेला गालबोट लावावं किंवा गालबोट या यात्रेची कुठेतरी काहीतरी अनुचित प्रकार घडावा असा आमचा बिलकुल नाही आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्व भाविकांना, महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भाविकांना मी या मोर्चाचा प्रमुख या नेत्याने विनंती करतो की त्या परवाच दिवशी 1 तारखेला आपल्या या ज्योतिबाची यात्रा होणार आहे. आपण ही यात्रा सर्वांनी शांततेनं आणि मोठ्या उत्साहात पार पाडूया, एवढंच मी तुमच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो.